नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज नेशन 81 और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। चलिए रुख कर लेते हैं देश दुनिया की बड़ी खबरों की ओर। खबर महाराष्ट्र के अहिल्यानगर से है, जहां जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों के द्वारा किए गए आतंकी हमले में निर्दोष लोग मारे गए और इसका असर पूरे देश में महसूस किया जाने लगा। आतंकवादियों के इस कायराना हमले के खिलाफ अहिल्यानगर जिले के तहसील और गांव-गांव में विरोध प्रदर्शन शुरू हो गया। शिवगांव के क्रांति चौक पर समस्त हिंदू समाज ने पाकिस्तान द्वारा किए गए कायराना हमले की निंदा की तथा पाकिस्तान मुर्दाबाद के नारे लगाए तथा समस्त हिंदू समाज की ओर से पाकिस्तान का झंडा भी जलाया। जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकवादियों ने निर्दोष पर्यटकों की गोली मारकर हत्या कर दी, क्योंकि आतंकवादियों ने नहीं हिंदू बताकर मारा था। इसलिए पूरे हिंदू समुदाय ने इसका विरोध किया और कहा, मोदी साहब एक बार फिर पाकिस्तान पर फैसला कर लीजिए। इस बार संपूर्ण हिंदू समाज ने चुप्पी तोड़ी है, धर्म पूछकर गोली मार दी और भारतीय सैनिक की पोशाक पहनकर इस आतंकी हमले को अंजाम देने को लेकर हर जगह गुस्सा जाहिर किया जा रहा है। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। 2 दिवसापूर्वी झालेल्या पहिलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शेवगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे। रोज या गोष्टीचा वाटतो, अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाहीये। त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे। मग इतकं जर शंडपणा एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल त्याचा काही उपयोग नाही। आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना, आता हे दरवेळेचं रोजचं मरण पास करून एकदाच काय तो फैसला करून एक तर ते राहते नाही तर आपण राहू, एवढंच आमचं धोरण, आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की गेल्या 2 दिवसापासून आम्हाला असं जाणवतंय की गाझापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता, पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाहीयेत। ही मोठी शोकांतिका आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा। धन्यवाद। हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, ही घोषणा आम्ही लहानपणापासून देतोय। आता आमच्या म्हातारपणी हिंदू हिताचं सरकार देशात आलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे, मी आता शेवगावच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की शेवगाव शांत आहे असं तुम्ही वरती वृत्त पाठवा। आपला माननीय पंतप्रधान अंतर्गत सुरक्षेमुळे थोडे शांत बसलेले आहेत। माझी त्यांना विनंती आहे की अंतर्गत सुरक्षा तुम्ही आता राम भरोसे सोडा आणि 195 देशाच्या यादीतला एक नालायक पाकिस्तान कायमचा मिटून टाका। आपलं वीर जवान त्यांचं रक्त 2 दिवसापासून खळखळत आहे, रक्त तापलेलं आहे। अनेक मिलिटरीतले जवान माझे मित्र आहेत, अनेकांशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे। जवान आपले तयार आहेत, फक्त शासनाचा, मान्य राष्ट्रपतीचा आणि मान्य पंतप्रधानांच्या आदेशाची ते वाट पाहत आहेत। माझी मान्य पंतप्रधान आणि मान्य राष्ट्रपतींना विनंती आहे की जगाच्या 195 देशाच्या यादीतलं एक देश कमी करा आणि आता तातडीनं पाकिस्तानवर हवाई हल्ला, नौदलाचा हल्ला आणि लष्कराचा हल्ला करून एकदाच हे कायमचं दुखणं मिटून टाका, एवढी माझी मान्य पंतप्रधानांना विनंती आहे। जय हिंद, जय